तर एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे। पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नसल्याचं राज ठाकरे म्हणतात। कोणत्याही नेत्याला भेटलं की चर्चा सुरू होतातच। चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी मंत्र्यांना भेटावं लागतं, जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांना भेटावंच लागतं असं स्पष्टीकरण आता राज ठाकरेंनी दिलंय। तर शहराची स्थिती भीषण, त्यावर बोलायला नको का असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका असं राज ठाकरे म्हणाले। काय आहे, आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही। मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या। एक तर 3 वर्षांनंतर निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत, आता आज ते सत्तेवरती आहेत। आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको। माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे। एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही। हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू। राज्यातील शहरांची स्थिती भीषण असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर शहरात सगळीकडे पार्किंगचा प्रश्न आहे, ट्रॅफिक जाम होतं। शहरांच्या स्थितीवर जे मुख्यमंत्र्यांशी बोललो तेच शिंदेंशी बोललो असल्याचंही राज ठाकरे म्हणाले। तर रेशन कार्ड देणारी माणसं कोण? कोणीही उठायचं, कुठेही राहायला जायचं असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे। आज अनेक इमारतींमध्ये गाड्यांचं पार्किंग आहे, त्या पार्किंगमधल्या गाड्या आज कोणाकडे 1 गाडी आहे, 2 गाड्या आहेत, त्याची 3री गाडी येते, 4थी गाडी येते, ती 4थी गाडी तिकडे पार्किंगला जागा नाही, ती रस्त्यावरती येते। आज रस्ते ट्रॅफिकसाठी आज तयार नाही आहेत आणि शहरांमध्ये येणारी जी माणसं आहेत ती थांबत नाही आहेत। तर तीच गोष्ट मी आता त्यांच्या कानावरती घातली। ही गोष्ट त्यांनी लगेच ताबडतोब त्या भूषण गगरांना फोन करून त्यांनी सांगितलं की काय करायला पाहिजे ते सगळं करा। सगळ्या लोकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि सगळ्या गोष्टी कार्ड देणारी माणसं इथलीच आहेत ना, त्यांच्यावर कारवाई कोण करणार? माणसं येत आहेत, त्या येत आहेत, त्याला तुम्ही फुल प्रूफ त्यांना अख्ख्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये देताय। ही देणारी माणसं कोण आहेत? आपलीच माणसं आहेत ना, त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे? कोणी उठायचं आणि कुठेही जायचं आणि कुठच्याही शहरामध्ये राहायला सुरुवात करायची असं होऊ नाही शकत। मला असं वाटतं या गोष्टींचा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।